धन्यवाद लावण्य सावंत, स्वप्नील पाटील, जोशी इलेव्हन, भादवड ए टीम आणि नक्कीच जय कालिका माता कालवार एक फाईट मॅच पाहायला मिळेल. धन्यवाद नंदलालजी पाटील, दिव्यांजोर ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आणि भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचे एक स्टार खेळाडू. सलामी जोडी मैदानामध्ये प्रवीण अण्णा म्हात्रे आणि बाला पाटील. नक्कीच आज भादवडची टीम आहे, टेमघरची टीम, त्यानंतर वडपे, कामतघर आणि कालवार या टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया अंतिम विजेता आजच्या गटातील कोण, जो अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. पवनपुत्र वडपे आणि जॉलीस्फोर्ड कामतघर यानंतर आपण तयार राहायचं आहे. या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो थेट नक्की सोनादेवी टेमघर टीम बरोबर खेळणार आहे. बघूया अतिशय अगदी आजचा जो आपण कार्यक्रम पाहिलाय खूप मोठा कार्यक्रम होता. तब्बल आपण पाहिले तर 12 संघ आणि 11 सामने असा आपला आजच्या पहिल्या दिवसाचा कार्यक्रम माजी केंद्रीय मंत्री चषकाचा आपण पाहतोय. उद्या स्पर्धेचा फायनल डे, सुपर संडे आणि उद्या देखील आपल्याला पहिला सामना पाहायला मिळेल. बरोबर उद्या 9 वाजता या स्पर्धेचा आयोजक संघ आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवी दिवे आणि जय बजरंग भिनार. त्यानंतर न्यू तुफान पिंपलास, गंगामाता गुंदवली, जय गावदेव वडुनगर, स्वयंभूस्फोट पायगाव, जोशीलोण भादवड बी, बंद्रामूर्ती काल्लेर, जय बजरंग कारिवली आणि सिद्धिविनायक अंजूर एवन जोडी. गेम ऑन. पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा फटका उत्तम आहे, चांगली फिल्डिंग संदीप पाटील आणि नक्कीच आपण पाहिली तर सचिन नाईकची. संघाच्या 2 मूल्यवान धावा इथे सचिननं वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाही आहे. या सामन्यातून नाना योगेश मात्र देखील प्ले 11 मध्ये आहेत. बलदेव जोशी देखील टीमला जॉईन झालेत. 1 चेंडू 2. जगदीश नाईक चांगली गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू आपण पाहिलं तर काहीसा स्लोवर चेंडू टाकलाय. हा चेंडू काऊ कॉर्नर रिजनला खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग, एका टप्प्यानं चेंडूला उचललाय. 1 सिंगल धाव. धावसंख्या 3. जगदीश नाईक देखील आले. आपण पाहिलं तर मुकादम चेंडू टाकताना मुखातून आवाज खूप चांगला काढतायत, खूप ताकद लावतायत. आज फलंदाजीतून पाहिलं तर कुठेतरी अपयश पदरी आलाय. मात्र बघूया या सामन्यातून फलंदाजी कशी पाहायला मिळेल. वा, गुड बॉल. बाला पाटीलला या पहिल्या ओव्हरचा 3रा चेंडू डॉट टाकलाय. 3 चेंडू 3. पहिल्या 2 चेंडूमध्ये प्रवीण अण्णाच्या बॅटमधून 3 आणि हा चेंडू डॉट. इथे हा चेंडू हवेमध्ये केलेत. बघूया क्षेत्ररक्षक येत आहेत. झेलच्या खाली विजय, चांगला झेल कंप्लीट केलाय आणि इथे मोठे विकेटची पतन. फलंदाज बाला पाटील 0वर बाद. मिलिंद मात्र आहेत, विजय नाही आहेत आज संघामध्ये. हा नक्कीच पवनपुत्र वडपे टीम आणि जॉलीस्फोर्ड कामतघर टीम चे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. नक्कीच जय कालिका माता कालवार टीम म्हटली की संदेश शेठ म्हात्रे आणि आदेश शेठ म्हात्रे यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. कालवार ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि प्रगती कॉलेजचे मालक संदेश शेठ म्हात्रे आणि आदेश शेठ म्हात्रे यांची टीम आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला मनोहर जोशी आणि मुसाबाई हे म्हणजे गुलवे यांची टीम. जोशी 11,
भादवड ही प्रकाश दादा मात्रे कालवा टीम सिनियर 40+ चे कॅप्टन आम्हाला जोडलेत आणि त्यांनी देखील जय कालिका माता कालवा टीमला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद प्रकाश दादा मात्रे. हा चेंडू अगदी फ्लाईट दिली होती चेंडूला, मोठा फटका खेळता आला नव्हता. बघूया इथे पहिल्या ओव्हरची समाप्ती. काय चांगली अगदी गोलंदाजी केली, डोक्याचा पुरेपूर वापर करून जगदीश नाईकनं हा ओव्हर आपला कंप्लीट केलं. फक्त 5 धावा दिल्या. पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 आणि नंतरच्या 4 चेंडूमध्ये फक्त 2. चांगली गोलंदाजी. आयडियल फ्रेंड्स ग्रुप 40+ हवी दिवे संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी मेहनत घेताना 1 ओव्हर 1 बाद 5 आणि विकेट आली कोणाची तर बाला पाटीलची. नक्कीच परेश पाटील आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवी दिवे चे उपाध्यक्ष आहेत. मयूर शेठ पाटील पप्पू शेठ खूप खुश आहेत. चांगली टीम अगदी त्यांनी या नवीन 40+ कमिटीला जॉईन केलेली आहे. सचिन नाईक क्रमांक 2 ची ओव्हर अखेरकार निर्णय घेतला आहे, पिंटूला थांबवला आहे आणि इथे सचिन नाईकला दुसऱ्या ओव्हरसाठी चेंडू हातामध्ये सोपवला आहे. सचिन या संघाचा एक खूप मोठा चेहरा. इथे बघूया हा चेंडू सचिननं वाईटच्या स्वरूपात टाकलाय. धावसंख्या 6 धावा. खूप मेहनत. नक्कीच आपण पाहिले तर जोशील भादवर हे टीम गुरसे इथे जो आपण भावपूर्ण श्रद्धांजली चषक पाहिला होता, स्वर्गीय सागर धुमाल आणि अक्षय धुमाल त्या ट्रॉफीचा विजेता संघ आहे. जोशी 11 भादवर ए टीम आणि जगदीश नाईक त्या स्पर्धेतून मॅन ऑफ द सिरीज राहिले होते. एकशे 34 धावा त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये जगदीश नाईकने ठोकल्या होत्या. जय गावदेव वडनगर टीम ज्ञानेश्वर चिकणे सर त्या टीमचे कॅप्टन होते आणि त्या टीमला पराभूत करून जोशील भादवड या टीमनं श्रद्धांजली चषक पटकावला होता. आणि त्यानंतर आपण ही स्पर्धा पाहतोय. बऱ्याच अंतराने स्पर्धा दिवे संघाने आयोजित केली आणि एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नावावर कोरलेली आहे. दीपक म्हात्रे इथे कंट्रोल पोलचा फटका आहे, मॅच टाइम फटका, चेंडू हवेमध्ये. इथे क्षेत्ररक्षक झेल जरूर ड्रॉप केला आहे. दुसरे धावेसाठी देखील दीपक आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोचलेत. धावसंख्या 9. चेंडू टाकून झालेत 8 आणि धावा बनलेत 9. अजून कुठलाही मोठा फटका आला नाहीये कालवा टीमच्या फलंदाजांकडून. संदेश शेठ म्हात्रे आणि आदिश शेठ म्हात्रे फॅन टीम जय कालिका माता कालवार हा चेंडू स्वेर आहे. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 1-0. 10 धावा. सचिननं आतापर्यंत 2 वाईट टाकलेत आणि 2 लिगली चेंडू आहेत. हा चेंडू बघूया डीप मिड विकेट इथला पिंटो चे प्रयत्न पाहायला मिळाले. चेंडू चाललाय सीमापार, येतोय षटकार. गुड शॉट. थँक्यू डीजे. 100+ धावा एखाद्या 40+ सिरीज मध्ये एखादा खेळाडू करतोय तर ती खूप मोठी गोष्ट आहे.
इथे बघूया पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि इथे देखील झेल धरतीला दान केलाय. दीपकला 2 जीवनदान दिलेत आणि हे 2 जीवनदान जोशी इलेव्हन भादवर हे टीमला बघूया लक्की ठरतात की अनलक्की. बालू पाटील एक संघातील सर्वात सिनियर खेळाडू आहेत. बालू पाटील असो आज आपले जितू मामा यांचा देखील वाढदिवस आहे. 63वा वाढदिवस. जॉली कामतगर आणि आपल्या संघटनेतील सर्वात सिनियर खेळाडू जितू मामा यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय चांगला उचली घेणारा चेंडू आपण सचिन नाईक याचा पाहिलाय. डॉट बॉल शेवटचा चेंडू आहे. धावा बनलेत 18. 2 गड्यांच्या मोबदल्यात जय कालिका माता कालवा टीमच्या फलकावरती. जितू मामा आपले सिनियर 40+ मधील सर्वात सिनियर खेळाडू असतील. वय वर्ष 63. नक्कीच आपण जितू मामा यांचा स्वागत आणि सन्मान नंतर करणार आहोत. हा दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट पाठवलाय. अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार षटकार. या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेले आहे. जनमान सारंगाव संघाचे करता धरता आणि भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आणि SPL नक्की सारंगाव प्रीमियर लीग चे आयोजक सुनीलदादा शगन पाटील आणि त्यांच्या सोबत मुकेश पाटील यांचं शुभागमन झालं. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. शेवटचा आणि अंतिम तिसरं ओव्हर. 24 धावा 12 चेंडू मध्ये आलेत. पिंटूचा हा चेंडू अगदी फिल्डिंग जरूर केली संदीप पाटीलनं, मात्र चेंडू त्यांच्या अवकेच्या बाहेर चेंडू आणण्याचा प्रयत्न जरूर चांगला केला. धावसंख्या 28. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण स्वर्गीय शिवाजी पांडुरंग पाटील नाणेफेकी कक्षामध्ये जाऊन थांबायचं आहे. वडपे आणि कामतगार. सुरेख सुरेख चेंडू. पिंटूनं आज बॅटमधून देखील आपल्या नावाची दहशत ताकद दाखवलेली आहे. 7 चेंडूमध्ये 21 धावा असताना सामना जिंकून दिला होता. 1 चेंडू राखून. बघूया हा चेंडू चालला अगदी हवेच्या जोरावर सीमा पार षटकार. बघू ते लेगबाईचं इशारा आहे. एक सिंगल धाव कंप्लीट केली. धावसंख्या 35. चांगल्या टोटलकडे वाटचाल करताना आपण पाहतोय जय कालिका माता कालवार संघ. अजूनही या इनिंगचे 2 चेंडू आहेत आणि स्ट्राईकवर आता दीपक म्हात्रे यांना आपण पाहतोय. वैयक्तिक 16 खेळतात 5 चेंडू मध्ये. इथे हा फटका अगदी ऑन दी ऑफच्या अंदाजानं जगदीश नाईक लॉंग ऑनला, मात्र मस्तक पे दस्तक. चेंडू सीमा पार षटकार. अगदी खूपच सीमारेषेच्या बाहेर होता. बघा जे जीवनदान दिलेत ना दीपकला, ते जीवनदान किती महाग पडत आहेत जोशी इलेव्हन भादवड हे टीमसाठी. चांगला चेंडू अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू पाहिलाय संदीप पाटील. चेंडूच्या समोर दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. आजच्या दिवसातून सर्वात मोठी धावसंख्या सोनादेवी टेमघर टीमच्या नावी 49 आणि त्यानंतर या 43 धावा या सामन्यातून जय कालिका माता कालवा टीमनं जोडलेत आणि 44
धावांचं आव्हान जिंकण्यासाठी उभं केलेलं आहे. जाऊया आपण पुढील दोन टीममध्ये नाणेफेकी करूया. एका बाजूला जॉली स्पोर्ट कामतगार आणि दुसऱ्या बाजूला पवनपुत्र वडपे. सुनीलदादा पाटील याच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करूया. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आहेत आणि SPL सारंग प्रीमियर लीगचे आयोजक आणि जनमन सारंग टीमचे करता धरता यांच्या शुभ हस्ते या पुढील सामन्याची नाणेफेकी होईल. बेस्ट ऑफ लक. शरदजी भोईर, सुनीलदादा आपलं देखील स्वागत. विकासजी पाटील देखील आम्हाला जॉईन होत आहेत. मंगेशजी पाटील देखील आहेत. आपलं खूप खूप स्वागत. या प्रमोदजी वडोलकर, सुनील मामा पाटील फॅन टीम, पवनपुत्र वडपे दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊ. कॉईन सुनीलदादा यांच्या हातामध्ये. चापा आणि काटा कोण आवाज देईल? यस, प्रमोदजी वडोलकर. काय म्हणणं आहे? छाप असा कॉल आणि छापा झालेला आहे. दादा 2 मिनटं थांबा. आपण फक्त आपण निर्णय विचारू कॅप्टन प्रमोद वडोलकर यांचा. बेस्ट ऑफ लक. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी ज्वाली स्पोर्ट कामतगार टीमला आमंत्रण दिले. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थान बनवायचं आहे. ओ टू मोहनदादा भोईर. हॅलो, धन्यवाद. कालरोमजी केने खऱ्या अर्थानं तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख सुंदर असं समालोचन आज या ठिकाणी केलं. जाऊया आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये एक जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला आपण पाहतो. एका बाजूला जोशी इलेव्हन भादवड ए तर दुसऱ्या बाजूला जय कालिकामाता कालवार. प्रथम फलंदाजी करता आपण कालवार संघाला पाहिलं. 3 षटकांच्या धावा केल्या 43 आणि विजयाचं लक्ष 44 धावांचे. आणि याचं लक्षाचं किंवा याचा वनाचा पाठलाग करताना मैदानाच्या आतमध्ये जोशी इलेव्हन भादवड ए संघाची सलामी जुळी एंटर होताना आपण पाहतोय संदीप आणि जगदीश. धन्यवाद दादा. आपण मान्यवर कक्षामध्ये सुनीलदादा छगन पाटील यांचं स्वागत आणि सन्मान घेतोय. ITL फ्रेंड्स ग्रुप हवेदिवे आयोजित माजी केंद्रीय मंत्री चषकामध्ये प्रमोदजी मात्र आपण सुनीलदादा पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. जनमान सिनियर 40+ संघाचे करता धरता आहेत आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आणि SPL उद्यापासून मित्रांनो सारंग प्रीमियर लीग जे आपण पाहणार आहोत त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत सुनीलदादा पाटील यांचा शुभ सन्मान होतोय. ITL फ्रेंड्स ग्रुप 40+ संघाच्या वतीनं धन्यवाद सुनीलदादा. ओव्हर टू मोहनदादा भुईर. हॅलो, विजयाचं लक्ष 44 धावांचं आणि ह्याच लक्षाचा याच वनाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जुळी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहे. जोशी इलेव्हन भादवड या संघाची संदीप आणि जगदीश. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचं फेस्टिवल आणि क्रिकेटचं बिग इव्हेंट माजी केंद्रीय मंत्री चषक 2026च्या स्पर्धेचा आगास. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा मित्र तुमच्या भेटीला आपण पाहतोय. स्पर्धेचा पहिला दिवस. चला प्लीज आता थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. जगदीश आणि संदीप ही सलामी जोडी इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय. तर गोलंदाज वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला आणि संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज विशाल. चला प्लीज आपण देखील सामन्याला सुरुवात करूया. विजयाचं लक्ष 44 धावांचं. प्रतिओव्हरचा आपण साधारण विचार केला 14.66ची गरज. आणि याच आव्हानाचा किंवा याच लक्षाचा पाठलाग करताना मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज एंटर झालेले आहेत. एका बाजूला जगदीश तर दुसऱ्या बाजूला संदीप. तर सलामी गोलंदाज विशाल वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकार चालतोय. बिग मॅच, कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटोकी टक्कर, 2 विकेट, जबरदस्त धुमशान. 2 संघामध्ये जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला. दोन्ही संघात आपण विचार केला तालुका क्रिकेटमध्ये 2 दिग्गज संघ आहेत. पहिला चेंडू पेस करताना ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट.
चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून मात्र एक धाव घेण्याची संधी. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जा चेंडूची फेक आपण पाहिली. स्विंगिंग मिस परिपूर्ण बीट होताना फलंदाज संदीप मोरे. एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. ओर क्रमांक पहिलं. विजयाचं लक्ष फार मोठे आहे. सामन्यामध्ये कमबॅक विजय असलं तर मोठ्या फटक्याची देखील नितांत गरज आहे. अतिशय चांगला फटका, अपलिकेशन सुंदरसा ऑपड्रेटचा फटका. चेंडू मीडियापूर्ण लॉंगॉपला येतो. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून मात्र एक धाव घेण्याची संधी. एक धावेने संदीप आपलं देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 1ने पुढे सरते. धावसंख्या होती बिनबाद 2. ओर क्रमांक पहिलं. प्रगती पथावर आहे. विजयाचं लक्ष 44 धावांचं. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज जगदीश नाईक. या ठिकाणी मात्र चेंडूला ऑन साईडचा अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसा प्रश्न तसा उत्तर. ऑन द फायर आणि चेंडू मात्र सीमाच्या बाहेर. काय कमालीचा फटका. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका. देखील 8 बिनबाद 8. ओर क्रमांक पहिलं. पुन्हा एकदा चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न. मोठा फटका मारण्याचा मानस. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. स्विंग मिस परिपूर्ण बीट होताना फलंदाज. चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी बॅट रिलीज झाली आणि या अनुषंगाने कुठेतरी चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता फलंदाजाला. फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रीड करणं, चेंडूवरची नजर देखील फार महत्त्वाची असते. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. सुंदरसा फ्लिकचा फटका आपण पाहतो ऑन साईडचा. चेंडू आउट ऑफ द पार्क. विजयाचं लक्ष 44 धावांचं. प्रतिओव्हरचा आपण साधारण विचार केला तर 14.66ची गरज. मात्र पहिल्या ओव्हरमधून बिनबाद आणि जिंदाबाद 14 धावा धाव फलकावर आहेत. सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतो. कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाही आहे. दुसऱ्या षटकाला आरंभ होतो आणि गोलंदाज येतो संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज बाळा पाटील. येणारे चेंडू 12 विजयासाठी अजून 30 धावांची गरज. अतिशय चांगला फटका, अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. पंचांचा मात्र नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेप 4+1 एकंदरीत 5 धावा. कमालीचा फटका देखील आपण पाहिला फलंदाज संदीप बोरेच्या बॅटमधून. सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय उत्तम दर्जाचा चौकार येतोय. आता चौकार संख्या धावसंख्या देखील 4ने पुढे सरकते. 19. हा चेंडू फ्री असेल. पुन्हा एकदा बाळा. फ्री चेंडू आहे. मात्र ऑप्शन होतं कदाचित फलंदाजाला आपण धावचित बाद केला असता तर तो ऑप्शन होतं.
फलंदाज धावचित बाद होतोय संदीप मोरे. पहिली धाव ती वेगळ्या प्राप्त झाली होती, मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असा बोलतोय. फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या मध्ये एंटर होतोय संदेश. मागच्या सामन्याचा हिरो. काय कमालीची फलंदाजी आपण पाहिली होती. शेवटच्या अंतिम ओव्हरमधून 21 धावांची गरज असताना नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय संदेश. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बाळा पाटील. चेंडूला बिगिट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला होता. फलंदाज जगदीश नाईक याला मात्र एक चिक्की सिंगल कंप्लीट. धावसंख्येकडे पुढे सरते. धावसंख्या होती ती 21-21. लॉस ऑफ 1 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. संघ धावसंख्या ती 1-21. आता येणारे चेंडू 10 विजयासाठी 23ची गरज. मागच्या मॅच मधून 6 मधून अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जा चेंडूची फेक आपण पाहिली. बीट होताना फलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज चेंडू ऑन साईडला उडावलाय. आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहिला होता. शॉट एक्स्ट्रा कवला चेंडू जातो. 2 धाव घेण्याची संधी प्राप्त झाली फलंदाजाला. सेट प्लॅन झाला. चेंडूचं कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं आणि या 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 23. ओव्हर क्रमांक दुसरं. पुन्हा एकदा गोलंदाज वारंवार चुका देखील मैदानाच्या हातामधून गोलंदाजच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतो पंचांकडून. ओ स्टेप. धावसंख्या एकाने पुढे सकते. धावसंख्या 24 ना, 24 झाले का? 24 धावसंख्या 24. येणारे 8 चेंडू विजयासाठी अजून 20 धावांची गरज आहे. थोडासा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू मात्र फ्री हिट होता. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून शॉट फाईनला आपण पाहिलं. इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव घेण्याची संधी. आता समीकरण देखील बदलते. येणारे चेंडू असतील 7 आणि विजयासाठी 19 धावांची गरज. मात्र संघातील भिन्नेची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सर्वात तगडी जोडी जगदीश आणि संदेश. येणारे चेंडू 7 विजयासाठी अजूनही 19 धावांची गरज. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतो. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमधून करताना गोलंदाज बाळा पाटील. आता मात्र चेंडूला उडवलाय. काय कमालीचा फटका. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका. चेंडूची लाईन लवकर रीट केली. ऑन साईडचा बिग ब्लास्ट आपण पाहिला. चेंडू आउट ऑफ द पार्क. सीमारेषा बाहेर जाणारा एक नेत्रदीपक षटकार. या 6 धावांनी आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करताना संघ आपण पाहतोय जोशी 11 भादवड ए. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेला जॉईन आहेत. आणि ते प्रेक्षकांमध्ये खास करून आमचे परममित्र भिवंडी तालुक्याचा बुलंद आवाज व्हॉइस ऑफ भिनार संदेश वखारे. आणि सध्या आगरी महोत्सव जोरात चालू आहे. त्या आगरी महोत्सवाचे देखील ते उपाध्यक्ष आहेत.
सन्मानित संदीपजी वखर यांनी देखील या स्पर्धेला खूप खूप साऱ्या शुभेच्छा पाठवल्या आहेत. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा आहेत. आमचे पंच म्हात्रे साहेब तुमच्यासाठी देखील स्पेशल त्यांनी ऑल दी बेस्ट सांगितलेले आहे. ऑर्गनाइज कमिटीला देखील त्यांनी ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद संदेशजी. सध्या आपण घरबसल्या या स्पर्धेची मजा घेता. ऑर्गनाइज कमिटी तथा आम्हाला देखील आपण लाईक करता त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनापासून धन्यवाद. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात होते आणि गोलंदाज येतोय नितेश. येणारे 7 चेंडू विजेसाठी 13ची गरज. चेंडूला उडावला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष आहे. झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. आता मात्र सामन्याला इथं कलाटणी. हा झेल कदाचित आपण कॅरी केला असता तर निश्चितच सामन्यामध्ये आपण कमबॅक झाला असता. मोठ्या फलंदाज आपण जीवदान देता आणि कदाचित हा फलंदाज पलटवार करू शकतो. ती ताकद त्याच्या मनगटामध्ये त्याच्या बॅटमधून ताकद आहे. मागच्या सामन्यामधून देखील आपण पाहिलं 6 मध्ये 21ची गरज असताना काय जबरदस्त खेळ ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला. संदेश. आता मात्र समीकरण येणारे चेंडू 5 विजयासाठी 11ची गरज. चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जाची चेंडूची फेक झाली होती. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता. वेगवान चेंडू होता. या ठिकाणी फलंदाज थोडासा बेट करतोय. एक धाव. एक धावेने संघाची धावसंख्या. आता समीकरण येणारे 4 चेंडू विजयासाठी 10ची गरज. चार चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी अजूनही 10 धावांची गरज. एक जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमधून दोन्ही संघाच्या माध्यमातून टिट फॉर टॅट. आता मात्र चेंडू ऑन साईडचा फटका सजला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष आहे. यस वेल जज कॅच. बिग विकेट. बडी सफलता या प्राप्त करतो गेंदबाज. एक महत्वाचा विकेट प्राप्त केल्यानंतर संघामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना संघ आपण पाहतोय जय कालिका माता कालवार. तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 10 धावांची गरज. चेंडूला स्क्वेअर कट काढण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला होता फलंदाज मिलिंद याला. एक निर्धाव चेंडूची सांगतो ते धावसंख्या स्थिर आहे. आता समीकरण देखील बदलता येणार. चेंडू 2 आणि विजयासाठी 10ची गरज. मिशन थोडंसं इम्पॉसिबल आहे. आता अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला ऑन साईडला उडवले. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष आहे. यस वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा झेल कॅरी केला जातो आणि महत्वाचे विकेट. काय गोलंदाजी. मला वाटतं क्षेत्ररक्षक थोडासा एन्जॉय झालेला बघा.
हॅलो कालवार संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. शेवटचा चेंडू बाकी आहे. त्या प्लेअरला आपण थोडंसं बाहेर ठेवा, काही हरकत नाही आहे. काय करू तुम्ही स्प्रे इथे ठेवले मेडिकल इथे मेडिक्लीन वाले ना तुम्ही हा? हॅलो दीपक क्षेत्ररक्षणाला आपण थोडंसं बाहेर ठेवा. शेवटचा चेंडू जो आपण टाकून घ्या ना प्लीज. कालवार संघाचा कॅप्टन शेवटचा अंतिम चेंडू बाकी आणि विजयापासून मात्र हा संघ फार दूर आहे. शेवटचा अंतिम चेंडू बाकी विजयापासून हा संघ फार दूर आहे. मिशन इज इम्पॉसिबल. हा विजय थोडासा कुठेतरी नाना भाऊजी जर मानत 500 रुपये मग एक काम कर ना हे 500 आम्हाला 500 आम्हाला 8 जावा हे 10 रन पाहिजे. शेवटचा अंतिम चेंडू बाकी विजयापासून 10 धावा दूर. मिशन इज इम्पॉसिबल. क्रिकेटच्या पुस्तकामध्ये कुठे एका चेंडूवर 10 धावा नाही आहेत. फक्त एक फॉर्मॅलिटीज पुढे करायची आहे. सामन्यामध्ये जवळजवळ विजय संपादित करणारा संघ आपण पाहतोय जय कालिकमाता कालबार. आणि शॉट व्हेरी नाईस स्ट्रोक. काय कमालीचा फटका. एक मारा लेकिन सॉलिड मारा. चला